तुम्ही
होय नामदेव भाजी पाड
या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे 251 रुपयाचं पारितोषिक आले तरी आम्ही नाथ मंडळ आम्ही संतोषावर आहोत. या जंगी महामुकाबल्याचा सर्व रसिक जनांनी लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे तुरेवाली शाहीर पवनबुवा माणिक ह्याचकडून आमच्या आदरणीय रोखीपट्टू भरत घाणेकर मुलांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे सदामुलांसाठी सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक आले आहेत. आणि तुरेवाली शाहीर वैभव रामचंद्र प्रसाद याचकडून ढोलकीपट्टूसाठी भरतमुलांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले तरी आम्ही नाच मंडळ छोटेसे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला सुद्धा मानाचा मुद्रा बुवा. आता सुरुवात होते. लक्ष असू द्या, गणाकडे लक्ष असू द्या. गणाकडे विषय काय मांडला आहे लक्षात असू द्या. एक गणराया
अमित बाबा आता खरं लक्ष असू द्या. हवाला बाजूला जवळ का बरोबर आहे बुवा. जे घालताना पहिली नागेश्वरीची घालायची असते. कलगीवाले तुम्ही घातली नाही विसरलो का काय बुवा. तू तर दिसते साडणी सकू कपाळी लावून आली सकू ते तुला तर शोभेल काय. सांगा नागेश्वरीच्या पोरी परत पंजन घालशील काय बुवा. लक्ष असू द्या. त्याच्यानंतर अहो
भारतात देशात राहतो त्याच्यामुळे आपण इथे आहोत. त्याचा साधा नाव घेऊ शकत नाही. आणि फाटली आणि गटली हे नको ते शब्द बुवा आठवतात. बुवा तू बाई आहेस, तू बाई आहेस, मी पुरुष आहे. आणि पुरुषाला फाटली वर बोलता जरा काहीतरी आठवा. ज्याने लिहून दिलाय, ज्याचे तुमचे जो गुरु असतात असतील ना, आता जुने गुरु इथं कोण दिसलेच ना मला वाटतं. हे सगळे नवीन नवीन दिसले. पहिले भिका जीवा वगैरे होते, आता हे सगळे नवीन दिसतात. आणि ज्या गुरुने लिहून दिला असेल त्यांना तो विषय माहिती असेल फाटली म्हणून. कोणाची फाटली? स्त्री पुरुष हे बुवा कळायला पाहिजे. बुवाची सारखी गेली टोपी पडत होती वाटतं, असंच करत होतं असं सर. हो कळणार मला टोपीला पडत होती की काय, टोपीला दाडला होता. बुवा अजून अजून नको, अजून नको म्हणतात अजून. असं आमची गवळण गातोय.
बोळीला गोड बोळीला मला मांडीवर माळूस जाते नजर खाली दुधाच्या हंड्यावर दुधाच्या आणि गणेश पेरकर यांच्याकडून सदाभाऊसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी आम्ही नाच मंडळ सदस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सूर्यवाले राकेश राम महाडिक वृंदावन तालुका तळा जिल्हा रायगड सदाभाऊसाठी 250 रुपयाचे पारितोषिक. त्याचप्रमाणे भरतभाऊसाठी 250 रुपयाचं पारितोषिक आलेले. तरी आम्ही नाच मंडळ सदस्य आभारी आहोत. धन्यवाद. सन्माननीय सचिनदादा गवंडे गोरगरिबांचे आधारस्तंभ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सदाभाऊंसाठी. त्याचप्रमाणे सन्माननीय दिनेश दामोदर केताम यांच्याकडून सुद्धा सदाभाऊसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आम्ही त्यांचा आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई आणि ह्या मंडळाच्या नियमानुसार दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतात. हीच खरी कलगीतुराची परंपरा आहे. आणि त्याच पद्धतीने शाहीर अमितजी पेजरे यांनी तुरेवाले शाहीर सदानंद सरवंदे या बुवांना प्रश्न विचारलेला आहे. बुवांचा प्रश्न आहे, ब्रह्मदेवाने मानव दानव आणि राक्षस तसेच इतर जीव निर्माण केले. त्यात दानव आणि राक्षस त्यांनी कठोर तपश्चर्याने देवांना प्रसन्न करून वरदान मिळवले. अशाच एका राक्षसाने फार पूर्वी अघोर वृत्तीने तप करून एक दैवत प्रसन्न करून घेतले. त्याची पूजा करण्याचा प्रकार विचित्र होता. तो पूजेत आपले शिरकमल स्वहस्ते दैत्याला चरणे अर्पण करीत असे. तेथे असा एक चमत्कार होत होता की अर्पण केलेले शिरकमल परत त्यांच्या धडावर येऊन ते जिवंत होत असे. असा प्रकार बहुत दिवस चालला होता. नंतर तो दैत्य सर्वांस पीडा देऊ लागला. तेव्हा सर्वांचे देवांचे व त्या दैत्यांचे घनघोर युद्ध झाले. तो कुणास हार गेला नाही. पुढे एक दिवस त्यांना अचानक मृत्यू झाला अशी बहादार कथा पुराणात आढळते. तर त्या राक्षसाचे नाव काय? त्याने जे दैवत प्रसन्न करून घेतले होते त्याचे नाव काय? म्हणजेच त्या दैवताच्या स्वरूपाचे नाव काय? त्या राक्षसाचा त्या दैवताचा शिरकमल अर्पण करण्याचा क्रम किती दिवस चालला होता? त्या राक्षसांची ज्यांची बरोबर लढाई झाली तिचा कालावधी किती? ती किती दिवस चालली? तो राक्षस कोणता? कोणत्या प्रकारे मृत्यू पावला? मला वाटतं भानुदास घराण्यातील सन्माननीय आणि आदरणीय आमचे सर्वांचे आधारस्तंभ
सन्माननीय चाफडे माऊलींचा हा विषय असावा. आणि जर पेजले बुवांचा असेल तर खरोखरच बुवा आनंदाची गोष्ट आहे. आज आम्ही जो प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत, बुवा आपलं लक्ष असू द्या. ज्या राक्षसाने घोर तप करून देवाला प्रसन्न केले त्या राक्षसाचे नाव आहे अरुणासूर. त्याने कोणत्या देवाला प्रसन्न केले तर त्याने भगवान श्री मल्लिका अर्जुन महादेवाला प्रसन्न केले. त्या देवतेच्या अर्धांगीचे नाव काय तर रामबा माता म्हणजेच पार्वती माता. या अरुणासूर राक्षसाने अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्या तपाच्या काळात त्याने आपल्या शरीरातील अवयव व शिरकमळ अर्पण करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याचा शिरकमळ अर्पण करण्याचा हा क्रम अखंडपणे चालू होता. त्यामुळे त्याच्या या घोर तपामुळे देव प्रसन्न झाले व त्याला वरदान प्राप्त झाले होते. वरदान प्राप्त झाल्याच्या नंतर अरुणासूर राक्षस अत्यंत बलशाही झाला. त्याने देव दानव आणि ऋषीमुनी यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांच्या अत्याचाराला सर्व देवतांनी आदिशक्तीकडे धाव घेतली. तेव्हा माता पार्वतीने ब्राह्मणी देवी ह्या अद्भुत रूप धारण करून असंख्य ब्रह्मार म्हणजेच माशा तिच्या शरीरातून प्रकट झाल्या. त्या ब्रह्मराच्या प्रचंड सैन्याने अरुणासूरावर आक्रमण केले. कारण शस्त्राने अस्त्राने किंवा पुरुषाने त्याचा वध होणार नव्हता. त्या अरुणासुराचे अंत देवीच्या ब्रह्मरूपाने झाला. तेव्हा शाहीर अमित पेजले बुवा त्या राक्षसाचे नाव आहे अरुणासूर. आणि त्याला प्रसन्न झालेली देवता कोण तर ती मल्लिकार्जुन महादेव. हे तुमच्या प्रश्नाचं आमच्या ग्रंथाद्वारे खरे उत्तर आहे बुवा. या विषयावरती जर आपण खरोखर भानुदास करण्यातील महान असे गुरुवरांची तुम्ही शिष्यमंडळी आहात. आज त्या वंशावळीतील काही शिष्यमंडळ दिसत नाही, असो काही हरकत नाही. आज आपण स्वावलंबने हा आपण आज कार्यक्रम करताय. खरोखरच तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्हाला पुढील कार्यक्रमाची शुभेच्छा. जर बुवा उत्तर खरं असेल तर मोठे मनाने ते मान्य करायला हरकत नाही. आणि आता आमचा गेली 14 ते 15 वर्ष तुम्हाला माहितीच आहे बुवा. रसिकांनाही माहिती आहे. आमचे गुरुवर्य शाहीर रामचंद्र गाणेकर बुवा त्यांच्यापासून चालत आलेला हा प्रश्न आहे. त्या कलियुगात मानवाला दारिद्र्य नारायणापासून लक्ष्मी नारायणपर्यंत जाण्याचा सुलभ मार्ग कोणता? टीप आहे आई वडील गुरुवर्य सद्गुरू यांचा उपदेश सांगू नका. तसेच देवी देवता साधू संत फकीर ऋषीमुनी यांचा उपदेश सांगू नका. कोणती साधना हेही सांगू नका. तुम्हाला बुवा प्रश्नाची परत दिलेलीच आहे. तरी आमच्या प्रश्नावरती जर खरं उत्तर दिलं तर खरोखर तुम्ही रंगमंडळी घेऊन सत्कार करून बुवा. आणि तुमचंही उत्तर खरं असेल तर तुम्हीही तेवढं दान ठेवायला हवी बुवा. ही गोष्ट लक्षात राहू द्या. त्याचप्रमाणे म्हणजे आजचा हा कार्यक्रम करत असताना कलगीतुरा समन्वय समितीचे आमचे अध्यक्ष चिपळूण तालुक्यातील सन्माननीय अभयदास शस्त्रबुद्धे यांच्या पत्नीचं आज पुन्हा या ठिकाणी निधन झालेलं आहे. तरी कलगीतुरा समाज उन्नती मंडळामार्फत मी सहसचिव या नात्याने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवतरुण विकास मंडळाकडून गोंदवली याचकडून 501 रुपयाची पारितोषिक आज या ठिकाणी प्रकाश कांबळे यांच्याकडून सदावरूसाठी 100 रुपये आणि आमचे भरत घाणेकर माऊली यांच्याकडून यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आम्ही नागपूर सदस्य आभार. आज इथे या कार्यक्रमासाठी खास करून माझे गुरुबंधू योगेश मुकदार गावावर इथे आले आणि आमचे गुरुबंधू
देवजी बुवा हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा. बुवा आज इथे शाहीर रामचंद्र घाणेकरांचा जो दरारा आहे तो तुम्हाला दिसून येत आहे. आणि घाणेकरांची सेना परत इथे आली आहे, लक्षात असू द्या. पुढील कार्याला सुरुवात करतोय. बुवा पदार्थ लक्ष असू द्या. तुम्ही गायला यापुढे आहे विरनाथ ठेव जरा ध्यानात. वा गाण्याकडे लक्ष असू द्या. उभा आहे विरनाथ ठेव जरा ध्यानात, भल्या भल्यांना पाणी मी पाजले. आहे विरनाथ ठेव जरा ध्यानात, भल्या भल्यांना पाणी मी पाजले. तुझी पडली गाठ आज हाय तुझी वाट. वा कुठे गेला भाऊ की नाही. तुझी पडली गाठ आज हाय तुझी वाट, राजू सांभाळून अमित पेजले. वा हसताय. अगं बाय लाजलो का काय. आहे उभा मी रानात ठेव जरा ध्यानात, आहे उभा मी रानात ठेव जरा ध्यानात, पाया भल्यांना पाणी मी पाजले. तुझी पडली गाठ आज हाय तुझी वाट, राज सांभाळून अमित पेजले. तुझी पडली गाठ आज हाय तुझी वाट, राज सांभाळून अमित पेजले. बंद झालं. अकाउंट डिपार्टमेंट थिएटरला पाठवलं. थिएटरची माहिती होती त्यांनी इलेक्ट्रिशियनला बोलवलं. बाबा बाबांना किंवा पाटील असे सगळं बोलवलं. विचारलं की बघा आता तुम्ही 3-4 जण आहेत. इलेक्ट्रिकचं असं आहे कधीही काय होऊ शकतं. म्हणजे 8 दिवस काही होणार नाही आणि एखाद दिवस कधीतरी काहीतरी होईल. जास्तीत जास्त